नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी, ऐश्वर्या आणि सर्वजणी मस्त वटपौर्णिमेच्या म्हणजे पूजा करण्यासाठी मस्त तयार होतात. तर जानकी सर्वांसमोर ऐश्वर्याला म्हणते की अगं, उपवास हा दिवसभर करायचा असतो आणि कधी हा उपवास केलेला नाही, नसेल जमणार तर मग नको करू उपवास असे म्हणते. तर लगेच ऐश्वर्या म्हणते का नाही जमणार, उपवास करणे हे फक्त तुम्हाला जमेल, मला जमणार नाही असे तर नाहीच ना, जमेल मला हे सर्व आणि ऑलरेडी मी माझ्या नवऱ्यासाठी उपवास तर धरलेला आहे. तेव्हा जानकीला हसू येते. तर लगेच आजी खुश होऊन जोरात टाळ्या वाजवते आणि वा वा करते आणि मंगलाला म्हणते की अगं टाळ्या वाजव ना. तर मंगला सुद्धा टाळ्या वाजवते. तेव्हा आजी सुमित्राला म्हणते की हे बघ सुमित्रा, नवीन सुनबाई मॉडर्न आहे पण सगळ्या चालीरीती सुद्धा पाळायला ती तयार आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या ते ऐकून खुश होते. तर सुमित्रा म्हणते की ठीक तर आहेच आणि जानकीला म्हणते की जानकी, तू कसे हिला सर्व करायला शिकवते तशी पूजा करण्यासाठी सुद्धा शिकव आणि उपवास करायला सुद्धा शिकव. तेव्हा जानकी म्हणते की हो आई, आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, हा उपवास चालीरीती म्हणून करायचा नाही, जसे मी तुला शिकवले होते की चूल सारवणे, रांगोळ्या काढणे, या चालीरीती मागे काहीतरी विचार आहेत, काहीतरी भावना आहेत त्या घ्यायच्या, यामागे काहीतरी भावना आहेत त्या घ्यायच्या, जसा वटपौर्णिमेचा. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हो मला माहिती आहे, 7 जन्म हाच नवरा मिळावा हेच वगैरे ना. तर आजी खुशून म्हणते की हो अगदी बरोबर. तेव्हा जानकी म्हणते की हो काही अर्थाने हे बरोबर सुद्धा आहे, परंतु वट सावित्रीची गोष्टच वेगळी आहे. त्या खूप मोठ्या होत्या, स्वतंत्र विचाराच्या, स्वतःचे निर्णय स्वतः घेणाऱ्या होत्या. ही गोष्ट तर मी तुला नंतर सांगेलच, पण आज एक गोष्ट लक्षात घे की आज आपण हे व्रत करतो ते आपल्या जोडीदारासाठी आणि त्यांनाही सांगण्यासाठी की आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे म्हणून. भावना ठीक आहे, परंतु जसा हा म्हणजे व्हॅलेंटाईन डे असतो आणि ते सोशल मीडियावर सुद्धा किती फॅड आहे, त्याबद्दल सगळे लोक अगदी उत्साहात ते साजरे करतात. पण त्याचबरोबर आपल्या रूढी परंपरा ज्यामागे खरंच किती छान विचार आहेत, ते साजरा करण्यासाठी हे त्यांना बोर होते, जुनाट वाटते, हे मात्र मला नाही पटत. तेव्हा सुमित्रा लगेच आजीला म्हणते की आई ऐकतेस ना, ही खरी आहे मॉडर्न. नुसते मॉडर्न कपडे घालून कोणी मॉडर्न होत नाही, विचार सुद्धा मॉडर्न असावे लागतात. तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या म्हणजे चेहरा पाहण्यासारखा होतो, तिला खूप राग येतो. तर आजी म्हणते की जे असेल ते असेल, ऐश्वर्या करते आहे ना सगळं. तेव्हा जानकी म्हणते की आजी अगदी बरोबर आहे, ऐश्वर्या उपवास करते कारण तिचे सारंग भाऊजीवर खूप प्रेम आहे म्हणूनच. हो ना ऐश्वर्या. तर ऐश्वर्या ही नाराज होऊन मान डोलावते. त्यावर जानकी म्हणते की अगं, तू सारंग भाऊजींना आपलं मानते, त्यांच्याबरोबर तुला आयुष्यात म्हणजे कायम साथ द्यायची, म्हणूनच तू हा उपवास करतेस ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो. तर लगेच जानकी म्हणते की वट सावित्रीचा हा उपवास म्हणजे फक्त उपवासच नाही, तर आपल्या नवऱ्याबद्दल प्रेम आणि आपुलकी असते. जन्मोजन्मी साथ देण्याचे ते वचन असते आणि ते मनापासून केले तरच त्याचे फळ मिळते, मनात नसेल तर न केलेले बरे राहील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की असे कसे, मी अगदी मनापासून हा उपवास करते. तेव्हा आजी म्हणते की असे कसे, आहेच तिचे सारंगवर प्रेम आणि काय ग ऐश्वर्या, आहे ना. तर ऐश्वर्या मान डोलावते. तेव्हा जानकी मात्र हसून म्हणते की हो चांगलेच आहे आणि मंगलाताईला आवाज देऊन धाकट्या सुनबाईसाठी पूजेचे ताट करायला सांगते. तेव्हा मंगला म्हणते की हो करते आणि ती ताट करण्यासाठी निघून जाते. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते की अगं, तू माझ्यासारखा उपवास करणार ना, म्हणून मी तुला सांगते की मी काही खात सुद्धा नाही आणि पाणी सुद्धा पित नाही, निर्जली उपवास करते. पूर्वी आई सुद्धा असाच उपवास करायच्या, हो की नाही आई, पण एरवी म्हणजे त्यांना औषध गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून त्यांना फळे खावी लागतात, मग त्यामुळे तुला कसा उपवास करायचा हे तू ठरव. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही हो जानवी वहिनी, मी डिक्ट तुमच्यासारखाच उपवास करणार. आणि हे बघा आई आणि आजी, जानकी वहिनी तर माझा आदर्श आहात, माझ्या गुरु सुद्धा आहेत त्या, मग केले तर पाहिजेच ना, हो की नाही आजी. तर आजी म्हणते की हो शहाणी ग माझी ती गुंडी. आणि तेवढ्यात ऐश्वर्या मनात म्हणते की नुसते म्हणायला काय लागते, गुपचाप मी कुणाला न म्हणजे दिसता काहीतरी खाऊन टाकते आणि कुणाला कळणार सुद्धा नाही. तेव्हा मात्र सुमित्रा ही ऐश्वर्याकडे बघत म्हणते की देव करो आणि जानकीचे सर्व गुण हे तुझ्यात येवो.
त्यानंतर इकडे ऋषिकेश आणि सारंग ऑफिसमध्ये असतं, तर ऋषिकेश एका फोनवर बोलत असतो. तर तेवढ्यात जे पिऊन असतात तर ते चहा घेऊन येतात आणि सारंगला म्हणतात की चहा. तेव्हा ऋषिकेश तो चहा बघून गणपतला म्हणतात की काय रे गणपत, आज तुला माहिती आहे की माझा निर्जली उपवास आहे, मग चहा कशाला. आणि तेवढ्यात सारंग कप त्याने घेतलेलाच असतो चहा पिण्यासाठी. तेवढ्यात गणपत म्हणतो की सॉरी सर, म्हणून सारंग लगेच आपल्या हातातील कप सुद्धा गणपतच्या हातात देतो. तेव्हा सारंग हा खाली आपलं काम करायला लागतो. तर ऋषिकेश विचारतो की काय रे, तू सुद्धा उपवास करतोस की काय. तेव्हा सारंग म्हणतो की हो दादा, ऐश्वर्याची मला माहिती नाही, पण मी मात्र त्यांच्यासाठी उपवास करू शकतो ना. त्यानंतर इकडे ऐश्वर्या रूममध्ये येते, तर पोटामध्ये तर खूप भूक लागते. मग आता काय करू म्हणून कपाटामध्ये ती चॉकलेट शोधत असते, परंतु कपाटामध्ये मात्र तिला चॉकलेट काही सापडत नाही. आणि परत ती पर्समध्ये चॉकलेट शोधायला घेते आणि पर्समध्ये पाहते तर त्यामध्ये सुद्धा चॉकलेट नसते. मग आता काय करू याचे तिला टेन्शन येते. एक साधं चॉकलेट सुद्धा माझ्याकडे नाही. तर ऋषिकेश सारंगचा हात धरतो आणि हे बघ, हाच तुझा वेगळेपणा आहे, तू स्वतःशी प्रामाणिक आहे. कोणी काही का म्हणे ना, कसे का वागा ना, पण तुझ्या मनामध्ये जे खरेखुरे प्रेम उमलले ना, ते अगदी तू जीवापाड जपतोस रे. आणि सारंगच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणतो की असंच राहा भावा तू कायम, आणि देव सुद्धा तुला याचे फळ नक्की देईल. तेव्हा सारंग खुश होऊन मान डोलावतो. तर ऋषिकेश आपल्या खुर्चीवर येऊन बसतो आणि काही हिशेब सारंग करत असतो. तर ऋषिकेश विचारतो की अरे यातील तुला सर्व जमते ना. तर सारंग म्हणतो की हो, मी टॅलीच करतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काही जर आडले तर मला विचार, आणि सारंगकडे तो अभिमानाने बघत असतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र भुकेनेही व्याकुळ झालेली असते. आणि मी पायी कसे चालणार, कसे मी त्या ठुमकत त्या मंदिरात जाणार, आणि कधी ती लांबलचक पूजा करणार, मग त्यानंतर घरी येणार, मग खाणार. खरंच बापरे, किती मोठी प्रोसिजर आहे ही. रात्री 12:30ला हा उपवास सोडायचा का, कशासाठी इतके कंट्रोल करायचे. ही शर्वरी सुद्धा अजून आलेली नाही. आणि खाली जाऊन जर काही खायचे म्हटले तर ती असेल ना ती गोड बोलकी जानकी, पण असे बडबड करून सुद्धा चालणार नाही. भूक तर मला खूप लागलेली आहे. आणि परत ओके बोलून खाली जाते आणि काही खाण्यास आहे का हाय हे बघते, पण काहीतरी निवड मात्र करावीच लागेल असे स्वतःशी मनाशीच म्हणत असते. आणि तेवढ्यात एक काका हे आपल्या हातामध्ये काही मातींच्या फळांचे म्हणजे एक टोपली घेऊन नानांना भेटायला येतात. तर जानकी दरवाजा उघडते आणि कसे आहात ना असे त्या काकांना विचारते. तर काका म्हणतात की मी तर बरं आहे, पण नाना आहेत ना. जानकी म्हणते की हो आहे ना, ते बसा तुम्ही. आणि त्यांची विचारपूस करते की कसे चालले सर्व. तर ते म्हणतात की सर्व काही व्यवस्थित. तर जानकी गुलाबदादांना आवाज देऊन नानांना बोलवण्यासाठी सांगते. हिम्मत काका आलेले आहे हे सांगा. तर गुलाबराव म्हणतात की हो. आणि त्या हिम्मत काकांनी काही मातीचे फळं आणलेले असतात आणि त्यावर मातीचे फळ असं सुद्धा नाव असते. तेव्हा जानकी त्यांची विचारपूस करत असते. आणि तेवढ्यात नाना सुमित्रा बाहेर येतात. तर जानकी म्हणते की हे पहा, नाना तर आले. तर नाना हिम्मतरावांना नमस्कार घालतात. सुमित्रा सुद्धा हे नमस्कार घालते. तर नानाही त्यांची विचारपूस करतात की कसे आहात. तर हिम्मतराव म्हणतात की अगदी खुश. तर तेवढ्यात जानकी म्हणते की हो तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते. तेव्हा नाना त्या टोपलीकडे पाहून विचारतात की हे काय आणले तुम्ही. तर हिम्मत काका म्हणतात की आओ, आपल्या आश्रमातील काही मुलांनी ही मातीचे फळं बनवलीत आपल्या हस्तकलेने आणि ती तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आलोत. तेव्हा नाना म्हणतात की काय, ह्या वस्तू मातीच्या आहेत. आणि सुमित्राला त्यातील एक फळ दाखवतात. सुमित्रा सुद्धा ते बघून म्हणते की आओ ही मातीची आहे, पण अगदी हुबेहूब दिसतात. तर नाना म्हणतात की हो तेच तर मी म्हणतो. तेवढ्यात जानकी येते आणि काय म्हणतात ही मातीचं फळ आहे, म्हणून जानकी सुद्धा ती फळं बघत असते आणि विचारते की ही फळं कोणी तयार केली. तर हिम्मत काका सांगतात की मुलांनी. जानकी ते सर्व फळे बघून म्हणते की काका खरंच तुमच्या आश्रमातील मुलं ही खूप टॅलेंटेड दिसतात. तर हिम्मत काका म्हणतात की हो, आणि ही भेट तुम्ही स्वीकारा. तर नाना म्हणतात की हो. तेवढ्यात ऐश्वर्या ही खाली येत असते आणि तिचे ते फळांच्या टोपलीकडे लक्ष जाते आणि नाना काही चेक लिहून त्या माणसाला देत असतात, म्हणजे हिम्मत काकांना. तर ऐश्वर्या ते सर्व बघून विचार करते की हा माणूस नेमका कोण आहे. बिझनेसमन तर दिसत नाही, मग त्याच्यासाठी हा चेक नाना का लिहित असतील. तेव्हा नाना तो चेक त्यांच्या हातात देतात आणि हा नेहमीप्रमाणे 1 लाखाचा चेक आहे असे सांगतात. तेव्हा ऐश्वर्या ते सर्व बघून तर म्हणजे डचकतेच. तर हिम्मत काका तो चेक आपल्या बॅगमध्ये ठेवतात आणि आता नेहमीचा म्हणजे जे काही चहा वगैरे आहे तो पाहुणचार जर झालाच, मग आता पुढच्या महिन्यामध्ये भेटूयात. आणि जाताना हिम्मत काका म्हणतात की पुढच्या महिन्यामध्ये भेटूयात. तर ऐश्वर्या विचार करते की नेमकं आत्ता नानांनी याला 1 लाखाचा चेक दिला आणि हा तर म्हटला की पुढच्या महिन्यात भेटू, मग नक्की हा सर्व काय प्रकार आहे.
कोण आहे हा माणूस याचा विचार करते। तेव्हा जानकी आपला मोबाईल घेते आणि मंगलताईंना ते सरबताचे ग्लास ठेवण्यासाठी सांगते। तर आजी इकडे देवघरामध्ये नमस्कार करत असते की देवा सर्व काही ठीक होऊन दे, माझ्या सारंगचा संसार सुखाचा होऊन दे, सुमित्राच्या मुलालाच या घरावर राज्य करून देत आणि जानकी ऋषिकेश यांना या घराच्या बाहेर लवकर जाऊन देत। आणि तेवढ्यात ऐश्वर्या येते। ऐश्वर्या आजीला धरते तर आजी खूपच घाबरते। तर ऐश्वर्या म्हणते की अहो आजी घाबरता कशाला, मी आहे, मला एक गोष्ट सांग की तिकडे बाहेर जे आले ते कोण आहेत। आणि खिडकीतून आजीच्या हाताला धरून तिला हिम्मत काका दाखवते। तर आजी तोंडालाच हात लावते आणि अगं बाई हा परत आला की काय, हा मेला दर महिन्याला येतो पैसे घेण्यासाठी। तर ऐश्वर्या विचारते की पैसे, तेव्हा आजी म्हणते की अगं हिम्मतराव। तर ऐश्वर्या म्हणते की आजी अहो मला कशी माहिती असणार। तर बाहेर हिम्मत काका ही नानांना भेटून नमस्कार करून निघून जातात। तेव्हा आजी ही ऐश्वर्याला सांगायला तयार नसते। तर ऐश्वर्या म्हणते की अहो आजी सांगा ना, असे काय करता, नेमकं हा माणूस कोण आहे तो। आजी म्हणते की नाही कोण नाही, काही नाही। तेव्हा ऐश्वर्या पुन्हा विचारते की आजी अहो सांगा की नवीन काहीतरी आहे का। त्यांना बघितल्यानंतर तुमचे तोंड वाकडे तर झालेच आणि चेहरा सुद्धा पडला। तेव्हा ऐश्वर्या विचारतच असते पण आजीला सुमित्राने जे तिच्याकडून वचन घेतलेले असते आणि तिला सांगितलेले असते की ही गोष्ट तू घरात कोणाला सांगणार नाही, ऐश्वर्याला तर नाहीच नाही, ते सर्व आठवते आणि आजी मात्र ऐश्वर्याला काही सांगण्यासाठी तयार न होत नाही। तेव्हा ऐश्वर्या लाडाने विचारते की आजी तुम्ही मला नाही सांगणार का, आणि मी तर तुमची लाडकी आहे ना, मी तुमची गुंडी आहे की नाही। आजी म्हणते की अगं मी माझ्या गुंडीला सांगणारच आहे, पण काय आहे तू कुणाला सांगू नकोस। तेव्हा ऐश्वर्या नाही म्हणते आणि सिक्रेटच राहील असे बोलते। तर आजी सांगायला सुरुवात करते आणि तेवढ्यात सुमित्रा येते। तर सुमित्राला बघून आजी मात्र आणखीन डचकते आणि आजी आपला विषय बदलते। ऐश्वर्याला मुद्दाम सुमित्रा म्हणजे नजरेसमोर म्हणते की अगं तू जे काही हे व्रत करते ते अगदी बरोबर करतेस, नवरा 7 जन्म मिळावा म्हणूनच हे व्रत करतात, मग अशी सेवा तू मनोभावे कर, असे ऐश्वर्याला सांगण्याचे नाटक ती सुमित्रा समोर करते। तेव्हा ऐश्वर्या लगेच देवाला हात जोडते आणि ऐश्वर्या बाहेर निघून जाते। तर सुमित्रा लगेच दरवाजा लावून घेते आणि आजीला हाताला धरून ती बाजूला घेते आणि विचारते की तू काय सांगत होतीस तिला। तेव्हा ऐश्वर्या मात्र दरवाजातून हे सर्व बोलणे ऐकू लागते। तेव्हा आजी म्हणते की अगं वट सावित्रीची गोष्ट सांगत होते। सुमित्रा म्हणते की अगं पण तुझ्या चेहऱ्यावरून मात्र तसे वाटत नाही मला। आजी म्हणते की खरंच। तर सुमित्रा म्हणते की आई मी तुला पुन्हा एकदा आठवण करून देते, मी तुला शपथ घातली होती की ही गोष्ट कुणाला कळता कामा नये आणि तुझ्या तोंडातून तर मुळीच नाही आणि त्या ऐश्वर्याला तर अजिबात नाही। तेव्हा आजी म्हणते की हो मला सांगितले, माझ्यावर विश्वास नाही का, किती वेळेस सांगशील। तेव्हा सुमित्रा म्हणते की 1000 वेळेस सांगेल आणि ऐश्वर्या हे सर्व ऐकून बाजूला येते। तर ऐश्वर्या विचार करते की कुणालाच नाही आणि ऐश्वर्याला तर मुळातच नाही आणि वाव खरंच नक्कीच काहीतरी सिक्रेट आहे आणि हा जो माणूस आलेला आहे त्याच्याशी काही निगडीत असेल का हे सर्व, आणि नक्की तो माणूस कोण आहे, पण अशी काय गोष्ट आहे की जी ह्या दोघी लपवतात, मग तर मात्र हे शोधावे लागणारच। पण त्यासाठी तर एनर्जी लागेलच, भूक तर लागलेलीच आहे, काहीतरी खाऊन घ्यावेच लागेल, म्हणून अगोदर काहीतरी खाते आणि मग कामाला लागते। सिक्रेट काय आहे हे त्यांचे शोधून काढावेच लागेल, म्हणून ऐश्वर्या लगेच किचन मध्ये खायला काही आहे की नाही हे शोधण्यासाठी येते आणि सर्वत्र शोधते, परंतु तिला खायला तर काहीच सापडत नाही। म्हणून समोर जे हिम्मत काकांनी मातीचे बनवलेले फ्रुट्स आणलेले असतात त्याकडे तिचे लक्ष जाते आणि हे फ्रुट्स तर मी खाऊ शकते म्हणून घाईने त्या टोपली जवळ येते आणि लगेच त्यातील ते जे ॲपल असतात म्हणजे मातीने बनवलेले आणि वर फक्त ॲपलचा आकार असतो, आतमध्ये पूर्ण माती असते। ऐश्वर्या तावतावाने लगेच त्याजवळ येते आणि घाईने त्यावर ताव मारू लागते। तो जेव्हा ती ते फळ खाते आणि तिला समजते की नक्की यामध्ये काहीतरी माती आहे, म्हणून ती तोंड वाकडे तिकडे करून ते थुकू लागते आणि तेवढ्यात जानकी मागून येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते। तर ऐश्वर्या आणखीनच घाबरते आणि जानकी म्हणते की अगं मी तुला म्हटले होते की नसेल जमेल तर नको करू हा उपवास। ऐश्वर्याच्या तोंडाला माती लागलेली असते। तर जानकी म्हणते की खाल्लीच माती आणि ती टोपली घेऊन तिला ते दाखवते आणि वाच यावर काय लिहिलेले आहे की मातीचे फळ। तेव्हा ऐश्वर्याचा पुन्हा पोपट बनतो आणि ती फक्त जानकीकडे बघत उभी असते। तर त्यानंतर सारंग आणि ऋषिकेश घरी येतात। तर ऋषिकेश जानकीला आवाज देत असतो। तर लगेच मंगला
येते आणि दादा काय झाले विचारते, तर ऋषिकेश विचारतो की मंगलताई पूजेसाठी सर्वजणी गेल्यात का? तेव्हा मंगला हो म्हणते आणि सर्वजणी वडाच्या पूजा करण्यासाठी गेल्याचे सांगते. तेव्हा सारंग विचारतो की मंगलताई सर्वांनी उपवास धरला का? तर मंगलताई म्हणतात की हो सर्वांनीच धरला. तेव्हा मात्र मंगलाला खूप हसू येत असते. सारंग म्हणतो की सर्वांनी उपवास धरला, मग तुम्हाला हसायला काय झाले? तेव्हा मंगला म्हणतात की अहो तसे नाही, पण मगाशी जरा गंमतच झाली. ऐश्वर्या वहिनींनी पहिल्यांदाच उपवास धरला आणि त्यांना भूक लागली असेल आणि आपले हिम्मत दादा आहे ना, त्यांनी ते मातीचे फळे तयार करून आणले होते आणि ती फळ त्यांनी हातामध्ये घेतली. त्यांना वाटलं ती फळं खरंच आहे आणि त्यांनी ती फळं खाल्ली, म्हणजे मातीच खाल्ली. म्हणून मंगला खूप हसू लागते. तेव्हा सारंगला मात्र ते सर्व ऐकून खूपच वाईट वाटते. तर ऋषिकेश मंगलाताईंना खुणावतात, तर मंगलाताई बाजूला जातात. तेव्हा सारंग सुद्धा म्हणतो की बिचाऱ्या. तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ सारंग, तू का इतका नाराज होतोस? आणि हे बघ तुला शंका होती की ऐश्वर्या तुझ्यासाठी उपवास करणार की नाही, पण तिने धरला ना उपवास. तेव्हा सारंग खुशून हो म्हणतो. तर ऋषिकेश म्हणतो की तू असा लगेच उदास नको होऊ. ऋषिकेश म्हणतो की सारंग आपण सुद्धा जाऊ वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी. तू तोपर्यंत नानांना बोलव, मी सुद्धा विक्रांत लावांना फोन करून बोलावून घेतो. सारंग धावतच जातो नानांना बोलवण्यासाठी. त्यानंतर जानकी, ऐश्वर्या, सुमित्रा आणि शर्वरी हे पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाजवळ येतात. तर जानकी म्हणते की अगोदर ऐश्वर्या आपण पूजा करूयात, म्हणून मनोभावाने सर्वजणी पूजा करतात. परंतु ऐश्वर्या मात्र पूजे करता करता उन्हाने ही त्रासलेले असते आणि ही नटणं थटणं तर चालते, पण एसी मध्ये जर बसायचे असते तर चालले असते, पण हे कुठे घेऊन आली थे. आणि हे सर्व करून भूक तर मला जास्तच लागलेली आहे. आणि तेवढ्यात जानकी म्हणते की आपली पूजा आता पूर्ण झाली, वडाभोवती फेरे करूयात आणि बायकांना हळदी कुंकू देऊयात आणि वाण सुद्धा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की 1 मिनिट, ह्या अनोळख्या बायकांना. तर शर्वरी सुमित्राला हसू येत असते. जानकी म्हणते की अगं म्हणायला अनोळखे असतात, परंतु एकाच भावनेने एकमेकांशी आपण जोडलेल्या गेलो आहोत, त्यामुळे त्या अनोळख्या नाहीत. आणि ती ऐश्वर्याला दोरा घेण्यासाठी सांगते. तेव्हा जानकी ही वडाच्या झाडाला म्हणजे प्रार्थना करते की ऋषिकेश आणि माझे नातं तर जन्मजन्मी हे असेच राहून दे आणि हा मायेचा गोताळा सुद्धा मला कायम मिळून दे. तेव्हा हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये जानकी ही वडाच्या झाडाचे फेरे घेत असते, तर ऋषिकेश सुद्धा सोबत येतो आणि जानकीनेच ही पूजा का करायची, मला सुद्धा पुढचे 7ही जन्म जानकी म्हणून बायको हवी, म्हणून मुद्दाम ऐश्वर्या पडण्याचे नाटक करून तो दोरा तोडायला घेते आणि लगेच सारंग तिला धरतो. तर ऐश्वर्याला खूप राग येतो आणि त्यानंतर जानकी आणि ऐश्वर्या बाजारात तरलेल्या असतात. तर समोर त्यांना सारंग आणि अवंतिका दिसते. तेव्हा ऐश्वर्या लगेच अवंतिका आणि सारंग समोर रागानेच येते आणि अवंतिकाच्या सनकनसी कानामागे देते. तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या. तेव्हा जानकी हे सर्व पाहते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.